good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स अँड सायन्स. एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड, म्हणजे ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती. हा एक इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो स्टुडंट, आज आपल्याला बघायचं आहे इंटेन्सिटी ऑफ साऊंड अँड द साऊंड लेवल. आता हे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या समोर प्रश्न पडला असेल की अरे इंटेन्सिटी ऑफ साऊंड काय आहे, साऊंड लेवल काय आहे. तर इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीची तीव्रता, आणि साऊंड लेवल आपण म्हणत असतो ना, हाय लेवल, मीडियम लेवल, लो लेवल, व्हेरी लो लेवल, म्हणजे पातळी, ध्वनीची पातळी म्हणजे काय असते, साऊंड लेवल. नाउ इट इज डिपेंड ऑन द लाउडनेस अँड द सॉफ्टनेस ऑफ द साऊंड. मग आता ही जी ध्वनीची जी तीव्रता आहे किंवा इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे, इट इज डिपेंड ऑन दी लाउडनेस अँड दी सॉफ्टनेस साऊंड. आता लाऊड डीजेचा आवाज तुम्ही ऐकला असेल, धडाम धडाम, अगदी इतका मोठा आवाज असतो की आपली छातीमध्ये सुद्धा धडधड धडधड व्हायला लागत असतं. अगदी खिडक्या सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागत असतात. खूप खूप आपल्याला अगदी नको नको होतं असा लाऊड साऊंड असतो डीजेचा. ते सॉफ्टनेस बघा, सॉफ्ट साऊंड सुद्धा असतो. समजा लता मंगेशकरचा एखादा एकदम सुंदर मेलोडियस ट्यून आहे किंवा एखादा इन्स्ट्रुमेंटल मस्त म्युझिक आहे, ते ऐकायला आपल्याला छान वाटत असतं. जो अननेसेसरी साऊंड असतो पण त्याला नॉइज म्हणत असतो, जी मेलोडियस ट्यून असते पण त्याला म्युझिक. बघा काय, बघा फरक कसा पडतोय. जो मोठा कर्कश आवाज आहे आपण त्याला गोंधळ नाव दिलं, आणि जो सुंदर आवाज आहे त्याला आपण म्युझिक, संगीत नाव दिलं. म्हणजे कसा फरक पडला. लाउडनेस अँड दी सॉफ्टनेस ऑफ साऊंड, दॅट डिपेंड्स द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. याच्यावरती तुमच्या आवाजाची जी तीव्रता आहे ती डिपेंड असते. सो आय थिंक तुम्हाला जी इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे हे क्लिअर झालं असेल. मग आता सगळ्यात महत्वाचं, ध्वनीची पातळी म्हणजे आपल्या कानांना जाणवणारी ध्वनीची तीव्रता. ध्वनीची जी साऊंड लेवल इज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड प्रिझर्व बाय आवर इयर्स. आपल्या कानांना जी तीव्रता जाणवते ती म्हणजे काय, ध्वनीची पातळी असते. मग आता एक महत्वाचं रिलेशन तुमच्या पुस्तकामध्ये हे साऊंड इंटेन्सिटी आणि साऊंड लेवल याच्याविषयी दिलेलं आहे. दॅट इज द साऊंड इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स अँप्लिट्यूड. म्हणजे नक्की का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे, आणि याच्यावरती प्रश्न पण नक्की विचारले जात असतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा टॉपिक अगदी छानपैकी लक्षात ठेवायचा आहे की जर समजा तुमची साऊंड इंटेन्सिटी, ध्वनीची जी तीव्रता आहे, आणि अँप्लिट्यूड या दोघांचा काय संबंध आहे. समजा त्या ध्वनीची अँप्लिट्यूड आहे ती आपण 2 पटीने वाढवली तर तुमची साऊंड इंटेन्सिटी काय होणार आहे, 2 चा स्क्वेअर, 2चा वर्ग काय होणार आहे, 4. म्हणजे तुमची साऊंड इंटेन्सिटी होणार आहे 4. म्हणजे फक्त किंमत टाकायची आहे, 2चा वर्ग करायचा. समजा तुमची ध्वनीची तीव्रता तिप्पट दिली आहे तर तुमची साऊंड इंटेन्सिटी किती आहे असं तुम्हाला विचारतं, काय सांगणार, 3 चा स्क्वेअर किती झाला, 9 टाइम्स. म्हणजे तुमची जी अँप्लिट्यूड आहे, ध्वनीची तीव्रता जर तुम्ही 3 पट वाढवली तर तुमची ही आवाजाची जी तीव्रता आहे ती 9 पटीने वाढणार आहे. म्हणजे 3चा वर्ग 3 त्रिक 9 ने वाढणार आहे. सपोज युअर अँप्लिट्यूड इज अ 5, देन व्हॉट इज युअर साऊंड इंटेन्सिटी. येस, 5 स्क्वेअर 25 टाइम्स. तुमची अँप्लिट्यूड तुम्ही 5 पटीने वाढला तर तुमचा आवाज किती, तीव्रता किती वाढणार आहे, 25 पटीने. तुम्ही तो डीजे वाला माणूस बघितला असेल डान्स मध्ये, तो त्याच्या हातामध्ये काय असतं, एक अँप्लिफायर असतो. कंटिन्यू ती साऊंडची जी लेवल आहे, तीव्रता आहे, ती कंटिन्यू काय करत असतो, अशा पद्धतीने वाढवत असतो, आणि आपण त्याच्यावरती मस्त डान्स करत असतो. ऍक्च्युली समजा त्याने 2 टाइम्स अँप्लिट्यूड वाढवली तर आपला इकडे आवाज किती, 4 टाइम्स वाढणार आहे. त्याने जर 6 टाइम्स अँप्लिट्यूड वाढवली तर तो 6 जा 36 टाइम्स. अगदी कान फाटेल आपल्या एवढ्या आवाजाने. एवढा आवाज हा वाढत असतो. मग आता तुम्हाला इथे साऊंड इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड यांच्यामध्ये काय रिलेशन आहे अगदी छान क्लिअर झालं असेल. दॅट इज साऊंड इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स अँप्लिट्यूड. क्लिअर. सो अशा पद्धतीने आपण हे इथे छानपैकी क्लिअर केलं. मग तुमच्या लक्षात आलं असेल, इफ साऊंड अँप्लिट्यूड इज डबल, इट्स इंटेन्सिटी इज 4 टाइम्स. ठीक आहे. सो क्लिअर एव्हरीवन, व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला एक युनिट दिलेलं आहे. व्हॉट इज द युनिट टू मेजरिंग द साऊंड लेवल. म्हणजे आपल्याला आवाजाची जी पातळी आहे किंवा तीव्रता ती मोजण्यासाठी एक युनिट आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट युनिट, दॅट इज डेसिबल. आता बरेच विद्यार्थी काय चूक करत असतात की डेसिबल लिहिताना डी कॅपिटल लिहितात आणि बी पण कॅपिटल लिहितात, पण तसं चुकीचं आहे.
पेपरला लिहित असताना व्हॉट इज द युनिट ऑफ साऊंड विचारलं तर डी हा स्मॉल लिहायचा आहे आणि बी हा कॅपिटल लिहायचा आहे. मग याच्यामध्ये मागे पण एक रिझन आहे, बिकॉज इट वॉज नेम द डेसिबल युनिट बाय द ऑनर ऑफ द ग्रेट वर्क ऑफ द सायंटिस्ट अलेक्झांडर ग्राहम बेल. अलेक्झांडर ग्राहम बेल, तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल. खूप शोध लावलेले आहेत, खूप मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांनी कोणते कोणते शोध लावले सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका काय काय शोध लावले अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी. मग अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या नावावरून, त्यांचा ऑनर म्हणून हे जे साऊंड लेवलचं जे युनिट आहे त्याला डेसिबल हे नाव दिलं आहे. कसं? अलेक्झांडर ग्राहम बेल, बेलचा बी कॅपिटल म्हणून डेसिबल मध्ये पण बी काय घेत असतो आपण? कॅपिटल घेत असतो. हे लक्षात ठेवायचं. का बी कॅपिटल घेतला? अलेक्झांडर ग्राहम बेलच्या बी, बेल जे त्यांचं आडनाव आहे त्याच्या बी वरून आपण तो कॅपिटल घेतो आणि डी काय घेत असतो? तुमचा स्मॉल घेत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ध्वनीची जी तीव्रता आहे ती 10 पटींनी वाढली तर ध्वनी पातळी सुद्धा 10 डेसिबलने वाढत असते. त्यानंतर डू यू नो मध्ये तुम्हाला एवढी सगळी मोठी लिस्ट दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे आवाजांची जी लेवल आहे ती दिलेली आहे आणि ही पेपरवरती मॅच द पेअर मध्ये जनरल नॉलेजच्या क्वेश्चन मध्ये हे नक्की विचारलं जात असते की कशाची आवाजाची पातळी किती आहे. तर सगळ्यात पहिले छानपैकी समजून घेऊया. सगळ्यात पहिल्या स्टार्टिंगला दिले आहे बिगिनिंग ऑफ ऑडिबल साऊंड, म्हणजे आपल्या तोंडातून आवाज निर्माण होतोय. कुठपासून, किती डेसिबल पासून निर्माण होत असेल बाळांनो? इट इज ऑफ 0 डेसिबल. 0 डेसिबल पासूनच आपल्या तोंडामध्ये आवाजाची निर्मिती व्हायला ही सुरुवात होत असते. नेक्स्ट नॉर्मल ब्रीदिंग. आता मी नॉर्मल ब्रीदिंग करते. श्वास घेतला, श्वास सोडला, नॉर्मल ब्रीदिंग. किंवा मग हे काय झालं, आपण हे प्रॅक्टिकली करतोय पण साधं, मी साधी बोलतेय, श्वास चालूच आहे ना माझा, त्याला नॉर्मल ब्रीदिंग म्हणणार आहे. पण आपण ठरवून अनुलोम विलोम किंवा कुठले व्यायाम प्रकार करतात, इथे आपण थोडंसं रोखून वगैरे धरतोय श्वास, हा नॉर्मल ब्रीदिंग नाही. आता मी तुमच्याशी बोलते तरी माझा श्वास चालू आहे, नॉर्मल ब्रीदिंग आहे. मग हा जो साऊंड आहे, मी तुमच्याशी जो बोलते आहे नॉर्मल ब्रीदिंगचा, इट इज ऑफ 10 डेसिबल. किती डेसिबलचा साऊंड आहे? मग तुम्हाला विचारलं कोणी व्हॉट इज द साऊंड ऑफ नॉर्मल ब्रीदिंग, नॉर्मल ब्रीदिंगचा साऊंड किती असतो तुमचा? 10 कट. नॉर्मल ब्रीदिंग जे आहे तुमचा साधा श्वासोच्छ्वास याचा साऊंड किती असतो? 10 डेसिबल. आपल्याला जाणवत सुद्धा नाही, ऐकायला आपल्याला श्वास थोडा, श्वास घेतला सोडला, बोलते मी तुमच्याशी, मला थोडा माझा श्वासाचा आवाज ऐकू येते ना, इट इज ऑफ 10 डेसिबल. देन मर्मरिंग ऑफ फ्रॉम 5 मीटर अवे, म्हणजे तुमचा मित्र 5 मीटरच्या अंतरावरून तुम्ही कुजबुज काहीतरी कानात चाललंय, बोलताय, तर तो किती डेसिबलचा असणार? इट इज ऑफ 30 डेसिबल. ओके, लक्षात ठेवायचं छानपैकी. नॉर्मल कॉन्व्हर्सेशन म्हणजे दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताय, नॉर्मली कॉन्व्हर्सेशन करतायत. काही जणी खूप हाय पिच मध्ये बोलत असतात पण नॉर्मली कशा बोलत असतात? इट इज ऑफ 60 dB. नॉर्मल कॉन्व्हर्सेशन किती डीबीचं असतं? 60 dBचं असतं. देन हेवी ट्रॅफिक, तुम्ही बघितलं असेल खूप ट्रॅफिकचं प्रमाण वाढलं आहे. कधी कधी सिग्नलवरती ट्रॅफिक लागत असतं, आपल्याला ट्रॅफिकमुळे एखाद्या ठिकाणी जायला लेट होत असतं, म्हणजे हेवी ट्रॅफिक असतं जिथे खूप साऱ्या हॉर्नचा आवाज असतो, खूप जास्त साऊंडची लेवल असते. मग ती हेवी ट्रॅफिकच्या इथे किती साऊंडची लेवल असेल बाळांनो? इट इज ऑफ 70 dB. किती साऊंड असतो नॉर्मल हेवी ट्रॅफिकचा? 70 dB एवढा साऊंड असतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑर्डिनरी फॅक्टरीज. तुम्ही फॅक्टरी बघा, फॅक्टरीमध्ये हुटर्स असतात, भोंगे असतात, मोठा जोरात तो भोंगा वाजत असतो. त्या फॅक्टरीज मधला जो मशिनरीज असतात त्यांचा जो आवाज असतो तो नॉर्मली किती डेसिबलचा असतो? इट इज ऑफ 80 डेसिबल. किती असतो? 80. जे फॅक्टरीच्या आसपास राहत असतात बिचारा त्या लोकांना त्या आवाजाचा खूप जास्त त्रास होत असतो, तो इट इज ऑफ द 80 डेसिबल. देन नेक्स्ट वन इज मोस्ट इम्पॉर्टंट, जेट इंजिन, की ज्याचा आवाज आपण कानांची पडदे आपण सहन करू शकत नाही, आपला कानाचा पडदा फाटू शकतो, आपल्याला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो किंवा तात्पुरता बहिरेपणा येऊ शकतो. असा जेट जे इंजिन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या जेट इंजिनचा जो आवाजाची जी पातळी आहे ती सगळ्यात जास्त असते. इट इज ऑफ 130 dB. 130 dB एवढा साऊंड जेट इंजिनचा असतो. स्टार्टिंग ऑफ इयर स्प्लिटिंग म्हणजे तुमच्या कानठळ्या बसायला, तुम्हाला डीजेचा आवाज ऐकलाय, कानठळ्या बसायला सुरुवात होते कधीपासून? 120 dB पासून. म्हणजे तुम्ही तो आवाज सहनच करू शकत नाही नॉर्मली, असा 120 dBचा हा साऊंड असतो. आणि जेट इंजिनचा 130 dB हा जास्त साऊंड असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हिअरिंग ऑफ टेम्पररी अफेक्टेड बाय साऊंड्स विच इज फ्रिक्वेन्सी greater than 1000 Hz
1000 हर्ट्झ पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा साऊंड जर आपण ऐकला तर आपल्याला काय होत असतं, त्या ध्वनीमुळे तात्पुरत्या स्वरूपाचा बहिरे, आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही ऐकायला येत नाही किंवा कायम स्वरूपाचा बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. म्हणून वर्कर्स हु आर वर्क इन नियर एरोप्लेन इंजिन्स, बघा तुम्ही तिथले वर्कर्स आहेत त्यांची कधी इंटरव्ह्यू घेतली किंवा तिथे जाऊन तुम्ही कधी भेट दिली तर तुमच्या असं लक्षात येईल की इतका हाय फ्रिक्वेन्सीचा, हाय इंटेन्सिटीचा साऊंड असतो की तो जर आपण नॉर्मल व्यक्तीने ऐकला तर आपल्याला बहिरेपणा येतोच. म्हणून त्यांच्याकडे एक स्पेशल टाईपचे हेडफोन्स किंवा ते दिलेले असतात, त्यांचे खूप विशिष्ट प्रकारचे बनवलेले असतात की त्यांना त्यांचा त्रास होऊ नये. किंवा नॉर्मल तुम्ही बघा कुठलंही जे मिसाईल आहे ते मिसाईल लॉन्च होत असताना आपण प्रचंड आवाज निर्माण होत असतो, तो जर आपण आवाज ऐकला तर आपले कानाचे पडदे अक्षरशः फाटू शकतात. मग तिथे ते स्पेशल प्रकारचे हे जे डिव्हाइस आहे ते यूज करत असतात की ज्याच्यामुळे त्यांना त्रास होणार नाही. म्हणजे हे जे लोक असतात जे जेट इंजिन किंवा एरोप्लेन इंजिनच्या तिथे काम करत असतात तिथे त्या एरियामध्ये, त्यांना नेहमी कानाची समस्या असते, हिअरिंगची समस्या असते जर त्यांनी स्पेशल हे डिव्हाइसेस यूज केले नाही तर. सो अशा पद्धतीने आज आपण इंटेन्सिटी ऑफ द साऊंड अँड साऊंड लेवल हा टॉपिक इथे छानपैकी क्लिअर केला. कसा वाटला आजचा टॉपिक जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत ते पण कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरेच विद्यार्थ्यांना खूप व्हिडिओ आवडतात, छानपैकी लाईक पण करतात, पण ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतात. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन DS Digital School. Bye students.